या जगात दोन प्रकारची माणसं आहेत. दैवी वृत्ती असलेली आणि आसुरी म्हणजेच राक्षसी वृत्ती असलेली. वृत्तीच्या या दोन प्रकारांना आणि गुणांना माऊलींनी संपत्ती असं म्हटलंय. म्हणजेच एक आसुरी संपत्ती आणि दोन दैवी संपत्ती. दैवी संपत्ती माणसांमध्ये कोणते गुण असावे हे सांगते. आसुरी संपत्ती मात्र माणसामध्ये काय नसावं हे सांगते. असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. मग काय नसावं हे का जाणून घ्यायचं असा प्रश्न अर्जुनाला पडला. त्यावर भगवंत म्हणाले, कशाचा त्याग करायचा हे कळलं तरच काय हवं आहे हे कळतं. त्यामुळे आपण सगळ्यात आधी आसुरी संपत्तीविषयी जाणून घेऊ. नमस्कार, मी वरुण भागवत. रोजच्या जीवनातील अशा उपयोगी माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 16 मधील 3 महत्वाचे मुद्दे जाणून घेऊ. 1. 6 दोष कोणते. 2. आसुरी म्हणजेच वाईट वृत्तीच्या माणसांची 13 लक्षणं कोणती. आणि 3. दैवी म्हणजेच चांगल्या वृत्तीच्या माणसांची 13 लक्षणे कोणती. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 16 दैवासुर संपद विभाग योग. जाणून घेऊ व्हिडिओचा पहिला मुद्दा. 6 दोष कोणते. 1. दंभ. स्वतःला खूप काही येतं असं भासवणं म्हणजे दंभ. 2. दर्प. सरड्याची धाव कुंपणापर्यंत पण हा सरडा आकाशालाच तुच्छ लेखतो म्हणजे दर्प असणारी व्यक्ती खरं तर मूर्ख असते. स्वतःला काहीच येत नसतं मात्र ज्ञानी लोकांना नावं ठेवते. मेघाची सावली मिळाली म्हणून एखाद्याने घर मोडणं म्हणजेच तात्पुरत्या फायद्यासाठी दूरचं नुकसान करणं म्हणजे सुद्धा दर्प. क्रमांक 3. अहंकार. काजव्याने सूर्याचा द्वेष करावा, टिटवीने समुद्राला कमी लेखावं त्याप्रमाणे अहंकारी माणसं असतात. स्वतः एवढेसे असतात मात्र परमेश्वर मोठा नाही असं म्हणतात. ही भावना म्हणजे अहंकार. 4. क्रोध. दुसऱ्याचं सुख, धन आणि विद्या पाहून त्रास होतो आणि संताप वाढतो ती व्यक्ती क्रोधी. दूध खरं तर सर्वांसाठी अमृतासारखं असतं मात्र हेच दूध सापाने प्यायलं तरी तो बाहेर विषच ओकतो. त्याप्रमाणे ही माणसं मनात फक्त द्वेष धरून बसतात. 5. निष्ठुरपणा. दुसऱ्याला सतत लागेल असं बोलणं, दुसऱ्याच्या मनाचा अजिबात विचार न करणं हे निष्ठुरपणाचं लक्षण आहे. 6. अज्ञान. वारा जसा हा राजमार्ग किंवा हा आडमार्ग म्हणजे चुकीचा मार्ग हे जाणत नाही तसं कुठलं कृत्य चांगलं आणि कुठलं वाईट यातील फरक कळत नाही ती व्यक्ती अज्ञानी असते. तर हे 6 दोष निरुपयोगी, दुःखाने भरलेले आणि निंदा करावी असे असतात. हे सगळे दोष एकत्र केले की आसुरी संपत्ती म्हणजेच आसुरी गुण निर्माण होतात. त्यामुळे आता जाणून घेऊ व्हिडिओचा दुसरा मुद्दा. आसुरी म्हणजेच वाईट वृत्तीच्या माणसांची 13 लक्षणे कोणती. 1. पुण्य करणे ही प्रवृत्ती आणि पापापासून निवृत्ती हे कळत नाही ती व्यक्ती आसुरी असते. 2. चांगलं बोलणं आणि चांगलं वागणं ठाऊक नसतं. 3. शेळी जशी वाटेल तिथे चरते, वारा जसा स्वैर असतो तसे आसुरी लोक स्वैराचार करतात. 4. लोकांना छळणं हे एकमेव काम त्यांना ठाऊक असतं. 5. विंचू नांगी मारतो, त्याने जर गुदगुल्या केल्या तरच हे लोक सत्य बोलतील. आता विंचवाने गुदगुल्या करणं शक्य नाही म्हणजेच ही माणसं सुद्धा कधीच खरं बोलणं शक्य नाही. 6. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी यांना गुन्हे करायला सुद्धा लाज वाटत नाही म्हणजेच दुसऱ्याला लुटून हे श्रीमंत होतात. यावर ते म्हणतात की मी कुबेराहून श्रीमंत आहे. अर्थात या पैशाने ते उन्मत्त होतात. आता ते स्वतःला काळापेक्षा बलवान समजतात. मीच या विश्वाचा स्वामी आहे, मीच ईश्वर आहे असं म्हणतात. 7. समुद्राच्या लाटा जशा नेहमी उसळतच राहतात त्याप्रमाणे यांच्या मनातले वाईट विचार हे सातत्याने उसळत राहतात. 8. दान धर्म आणि यज्ञकर्म ही कामं केवळ दाखवण्यासाठी करतात. यामागील खरा उद्देश मी किती मोठा आहे हे दाखवणं हाच असतो. 9. यांना नम्रपणा ठाऊक नसतो. 10. अविचार आणि मूर्खपणा यांना आवडतो, त्याचा परिणाम दुष्कृत्य हाच असतो. 11. माशाला आमिष दाखवलं जातं आणि तो गळाला लागतो तसे हे छोट्याशा आमिषाला फसून चुकीच्या मार्गाला लागतात. 12. सतत स्वतःचा मोठेपणा सांगतात, गर्वाने फुगतात, स्वतःची स्तुती करत इतरांनाही तुच्छ लेखतात. आणि 13. यांचा उद्धटपणा आकाशाची उंची गाठतो. या मार्गाने जाणारी माणसं अंधाराचाच प्रवास करतात, अंधारात राहतात, यातून त्यांना अंधारच प्राप्त होतो.
अर्थात नकारात्मकताच शिल्लक राहते. आपला प्रवास मात्र सकारात्मकतेचा असावा. म्हणजे कसा? जाणून घेऊ व्हिडिओचा तिसरा मुद्दा, दैवी म्हणजेच चांगल्या वृत्तीच्या माणसांची 13 लक्षणे कोणती. याचाच अर्थ सकारात्मकतेच्या प्रवासासाठीचे 13 गुण जाणून घेऊ. 1. निर्भय असणं. रोजच्या जेवणामध्ये पथ्य पाळली तर आजाराची भीतीच नसते. तसा रोजच्या जगण्यात अहंकार नसेल तर वाईट परिणामाचं भय नसतं. असा मनुष्य निर्भय असतो. 2. सत्य. लेकरू चुकतं, आई रागावते. ओरडण्यामागे आईचा हेतू लेकराचं भलं व्हावं हाच असतो. सत्याचं अगदी तसंच असतं. कधी कधी ते कटू वाटतं, मात्र योग्य परिणाम साधण्यासाठी ते गरजेचं असतं. 3. अक्रोधत्व म्हणजेच राग न येणं. दगडावर पाणी पडलं तरी त्याला अंकुर फुटत नाही. कोणीही चिडेल अशा शिव्या दिल्या तरी गेलेला माणूस जिवंत होत नाही. तसा कितीही प्रयत्न केला तरी संताप येत नाही. त्याला अक्रोधत्व असं म्हणतात. हा गुण फार महत्वाचा आहे. 4. त्याग. मीपणाचा त्याग केला की अहंकार उरत नाही. याला जोडून पुढचा गुण समजून घेऊ. क्रमांक 5. शांती. परमेश्वराशी ऐक्य झालं की मी ज्ञानी हा भाव राहत नाही, मग जी मागे उरते ती शांती. क्रमांक 6. चांगुलपणा. गाय चिखलात रुतली, मग ती दुभती आहे की भाकड हे न पाहता सहाय्य करणं हे चांगुलपणाचं लक्षण. एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल तर तिचं रक्षण करण्यासाठी धावणं, ती कोण कुठली आहे हे विचारत न बसता तिला सहाय्य करणं म्हणजे चांगुलपणा. 7. चंचल नसणे. स्वतःच्या मनावर विजय मिळवला की मन स्थिर होतं, ती व्यक्ती चंचल नसते. 8. धैर्य. प्रिय व्यक्तीचा वियोग किंवा अप्रिय लोकांची भेट याला सारख्याच धीराने सामोरं जाणं म्हणजे धैर्य. 9. सत्वशुद्धी. भरपूर पाणी असल्यावर नदी खळाळून वाहते. पाणी कमी झालं तर ती शांतपणे वाहते. म्हणजेच कोणत्याही स्थितीत वाहण्याचा धर्म ती पाळते. अगदी त्याप्रमाणे अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीने न हलता शुद्ध भावाने कर्म करणं महत्वाचं. 10. दान. अडचणीत असणाऱ्याला गरज असेल ते देणे किंवा तसा प्रयत्न करणे आणि केलेलं दान विसरून जाणे. 11. अहंकाराचा अभाव. हा गुण फार महत्वाचा आहे. प्रतिष्ठा मिळाली की अनेकांना मीपणाची बाधा होते, मात्र अहंकाराचा अभाव दैवी वृत्तीच्या लोकांमध्ये असतो. 12. क्षमा. अनेकदा कोणी कोणाला कसंही बोलतं, याचा त्रास होतो. हे सहन करणं अवघड असतं, मात्र सहन करून त्या व्यक्तीला क्षमा करणं हा गुण दैवी वृत्तीच्या लोकांमध्ये असतो. आणि 13. तप. याला आपण उत्तम कार्याचं तप करणं असं म्हणू. राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळं करतो, तशी चांगलं वाईट ओळखण्याची विवेक बुद्धी असावी. सोन्यातील नकोसा भाग काढून टाकल्यावर त्याचं वजन कमी होतं, पण ते सोनं अधिक शुद्ध होतं. त्याप्रमाणे हा गुण असणारी माणसं योग्य मार्गाने नको त्या गोष्टी बाजूला सारत कष्ट करत राहतात. ही होती दैवी वृत्ती असणाऱ्या माणसाची 13 लक्षणे. भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे या अध्यायामध्ये दैवी आणि आसुरी वृत्ती अर्जुनाला सांगितली आणि 6 दोष बाजूला करायला सांगितले. मित्रांनो, ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय जाणून घ्यायचा असेल तर इथे क्लिक करा. ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात काय असणार आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. रामकृष्ण हरी.